नाही पण तुम्ही जे म्हटलं त्या आता मी जे काही त्यांनी सांगितलं आपल्या पत्रकार परिषदेत त्याच्यामध्ये हा मुद्दा तिथे कुठेच आलेला नाही की नोकर भरती करताना मराठा समाजाकरता जे आरक्षित जागा आहे त्या सोडून भरती करण्यात येईल अशा प्रकारचा काही शासन निर्णय निघाला असं कुठेही त्यांच्यामार्फतसुद्धा सांगण्यात आलेलं नाही. पण त्यांनी जे 3 मागण्या प्रमुख सांगितल्या होत्या ती पण मागणी होती आणि सगळे सोयरे पण होते. पण आता सरकारने अध्यादेश काढलेला आहे ते म्हणतात की आम्ही उपोषण मागे घेणार आहे. थोडा कुठेतरी सकारात्मक पोहोचलं तेव्हा तरी तो पाऊल उचललं. नाही बघा मी वारंवार आपल्या लोकांना सांगत होतो की जेव्हा एखादं आंदोलन उभं राहते तेव्हा आंदोलनकर्ते आणि सरकार याच्यामध्ये संवाद व्हायला हवा असतो आणि संवादामधनं जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा आंदोलनकर्त्याला किंवा सरकारला दोघांपैकी कुठल्या तरी एका पक्षाला 2 पाऊल मागे यावं लागतं आणि स्वतःला समाधान मानून घ्यावं लागतं. या परिस्थितीमध्ये सुद्धा काल सकाळपासून ज्या काही घडामोडी घडल्या आणि जे काही लक्षामध्ये आलेलं आहे त्यानुसार कुठंतरी आंदोलनकर्ते समाधानी झाले, सरकारनं त्यांनी समाधानी केलं किंवा सरकारने एखादी जास्तीची गोष्ट त्यांना दिली असेल आणि त्याच्यामुळे हा निर्णय झाला असेल असं मला वाटतं. पण या सर्व याचा जर आम्ही अभ्यास केला, आपण एवढ्या दिवसापासनं मला बोलायला लावता, मी बोलत असतो, आपल्या ओबीसी समाजाची बाजू मांडत असतो आणि आम्ही जो हट्ट धरून एवढ्या दिवसापासून बसलेलो आहे तिथे आम्ही समाधानी आहोत की आमच्या कुठल्याही याला धक्का लागलेला नाही. म्हणजे सरकारने स्वर्णमध्ये सरलं असं म्हणायचं आपल्याला होऊ शकते. मी आधी सांगितलं की इथे माझं ऑब्जेक्शन फक्त सगळ्या सोयऱ्यांचा जो अध्यादेश काढला त्याच्यावरती राहणार आहे आणि तो अध्यादेश मी जोपर्यंत शब्द न शब्द वाचत नाही तोपर्यंत मी त्याच्यावरती प्रतिक्रिया देणं काही योग्य होणार नाही. कुठेतरी त्यांनी असंही म्हटलं की आरक्षण मिळालं असा शब्द त्यांनी वापरला बोलताय. अरे बाबा आरक्षण मिळालं तर कुठलं मिळालं हे तर सांगावं ना आम्हाला. काय आता ते मी काल पण बोललो की 37 लाख लोकांना प्रमाणपत्र मिळाले अशा प्रकारे जे सांगत आहेत किंवा 37 लाख लोकांची यादी सरकारने जाहीर करावी आणि हे कोणत्या वर्षी प्रमाणपत्र दिले हे जर त्यांनी जाहीर केलं तर आम्ही काहीतरी बोलू शकू की 1967च्या पूर्वीच्या ज्या नोंदी 57 लाख नोंदी त्या आज सांगतात. मी आजही त्या आपल्या मतावरती ठाम आहे की याच्यामध्ये 99.5% नोंदी ह्या जुन्याच आहे, नवीन नोंदी नाही आणि नवीन नोंदी ज्या असतील त्याचा आकडा सरकारने जाहीर करावा. आम्हाला जे काही इतर माध्यमातून किंवा सरकारी आकड्यानुसार कळते की आतापर्यंत फक्त 20,000 लोकांना काहीतरी नवीन प्रमाणपत्र दिले पण त्याच्यावरही माझा विश्वास नाही. नक्कीच आमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही, त्याच्यामुळे आम्ही कुठेही करणार नाही. आम्हाला काही धोकाच नाही तर आम्ही आता कशाला कूच करणार. त्यांची कूच थांबली तर आम्हाला आमची कूच थांबवावीच लागेल. आम्ही सुरुवातीपासून समाधानी आहोत. माननीय मुख्यमंत्री या राज्याचे एकनाथरावजी शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार आणि मंत्रिमंडळातील सर्व सदस्य यांनी आम्हाला 29 सप्टेंबरला जो शब्द दिला होता त्यानंतर 13 तारखेला जे आम्हाला लेखी आश्वासन दिले होते त्या लेखी आश्वासनाला आज तागायत आतापर्यंत कुठलाही धक्का लागलेला नाही आणि त्याच्यामुळे आम्ही समाधानी राहणारच. हे जे GR आलेलं आहे GR मी वाचून दाखवतो तुम्हाला. अर्जदाराकडून पुरवण्यात यावेची माहिती यामध्ये दिलेली आहे की रक्तसंबंधातील वडिलांचे किंवा सख्या चुलत्याचे किंवा वडिलांकडील रक्तसंबंधातील इतर कोणाचेही नातेवाईकांचे किंवा सगळे सोयरे यांचे वैधता प्रमाणपत्र यांच्याकडे असेल त्यांना देण्यात. बरोबर ना. मी कालपासून काय म्हणतोय, अरे बाबा मी आता एवढ्या दिवसापासून तुमच्याशी बोलतो की तेव्हा आजोबा, पंजोबा आणि वडील यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी जातीची नोंद असेल तर त्यांना तशा प्रकारचा कुणबी प्रमाणपत्र म्हणजेच ओबीसीचे प्रमाणपत्र देऊन ओबीसी समाजाचे न्याय त्याला देऊ शकतात. आता आजोबाचे मिळाले म्हणजे त्याचे पोरं म्हणजे काका आले, त्याच्यामध्ये आले की नाही काका. आमच्या पंजोबाचं मिळालं असेल तर आमचे काका येतील. तर ते वडिलांकडले जे जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांना जात प्रमाणपत्र म्हणजेच ओबीसीचे प्रमाणपत्र देण्याची पद्धत
आजही अस्तित्वात आहे आणि पुढेही अस्तित्वात राहणार आहे. तशा प्रकारचा GR एखाद दोन शब्दप्रयोग बदलून काढला असेल तर त्याच्यामुळे OBC समाजाच्या आरक्षणावर कुठेही गदा आलेली नाही. शब्द दिला असेल जेणेकरून त्यांचं समाधान झालंय, कारण की हे तर अगोदरपासूनच चर्चा होती की फक्त पितृसत्ता काय त्यांनाच फक्त सगळे जोरेमध्ये मोडता येईल. मग एवढ्या दिवसापासून ते आंदोलन सुरू होतं ते कशाच्या आधारावर सुरू होतं, आता काय समाधान झालं? कुठलं? नाही, हे बघा, वडील त्याच्यामध्ये शब्दप्रयोग आता यांनी जे वाचून दाखवले, वडील काका त्यांच्याकडे जर प्रमाणपत्र असेल तर ते इतर लोकांना देण्याचा आजही नियम अस्तित्वात आहे. त्याच्या आधारे लोक प्रमाणपत्र घेत आहेत. ते नवीन काहीच नाही सरकारचं. सगळ्या सोयऱ्यामध्ये म्हणजे मी काल पण तुम्हाला आपल्या सर्वांशी बोललो की वडिलांकडील सर्व नातेवाईक म्हणजे सगळे सोयरे आहेत. आईकडील जे संबंध असतील त्या लोकांना तशा प्रकारचे प्रमाणपत्र निर्गमित करता येत नाही. आणि GR मध्ये आता जे वाचून दाखवलं ते शब्दप्रयोग आहे. हिंदीमध्ये मनोज जरांगे पाटिल की जो सरकार ने पूरी की है, अधिसूचना निकाली गई है, कैसे देखते हैं इस पूरे में? नहीं, ये देखिए कि अधिसूचना, एक ही अधिसूचना निकाली है, वो सगे सोयरे के बारे में कह रहे हैं कि हमारा ये मिल गई, हमको राजपत्र मिल गया जिसमें सगे सोयरे को अभी इसके बाद कास्ट सर्टिफिकेट मिलने वाला है, OBC का सर्टिफिकेट. लेकिन उसमें वही लिखा है कि पिताजी, अंकल, चाचा या ये पिताजी के जो रिलेटिव है उनके पास अगर सर्टिफिकेट है तो उनके बच्चों को देने का प्रावधान पहले से है, जो अभी कंटिन्यू किया गया. उसमें नया कुछ भी नहीं है और उसके कारण नए लोग कुछ हमारे OBC में आने वाले नहीं. अभी OBC समुदाय की क्या भूमिका रहेगी आगे, क्योंकि जो शिक्षा में जो आरक्षण होने वाला है उन लोगों को मिलने वाला है मराठाओं को, वो अभी OBC में से नहीं, हमारे OBC में से नहीं है. हमारे OBC में से सरकार ने कोई आरक्षण उनको दिया नहीं है. जिनके रिकॉर्ड मिले हैं वो तो हम पहले से कह रहे नहीं कि पिताजी, अजोबा, पंजोबा, इनके रेवेन्यू रिकॉर्ड और एजुकेशनल रिकॉर्ड, या अभी शिंदे समिति ने जो 13 प्रकार के कागज पत्र वैलिड करने की कोशिश कर रहे हैं, उसमें अगर वो रिकॉर्ड मिलता है कुणबी जाति का तो उनको प्रमाण पत्र दिए जाएंगे. उसको हमारा पहले से विरोध नहीं था और आज भी नहीं है. इसलिए उससे हमारा कोई नुकसान नहीं होने वाला और हमारे आरक्षण को कोई धक्का लगने वाला नहीं. अभी क्या भूमिका रहेगी? नहीं, हम तो क्या, हमको जो होना था वो हमने सरकार से ले लिया. इसलिए अभी मैं पहले से ये कहता रहा कि हम लोग वेट एंड वॉच के भूमिका में हैं. जब हमारे आरक्षण को कुछ धक्का लग रहा है ऐसा हमें महसूस होगा, या सरसकट कुणबी के प्रमाण पत्र सरकार इश्यू कर रहा है ऐसा हमें महसूस होगा, तब हम बम्बई की तरफ कूच करेंगे और बम्बई में अपना OBC का जलवा दिखाएंगे. लेकिन वो जलवा दिखाने का मौका सरकार ने हमको नहीं दिया, इसलिए सरकार के धन्यवाद. पूर्वीप्रमाणे जर ते त्याच्यात उल्लेख केला असेल तर मग नवीन काय मिळवलं आणि एवढा दिवस अट्टाहास कसा? आता याचं असं की अनालिसिस तुम्हा लोकांना करायचं, मी त्याच्यावरती वक्तव्य करणं बरोबर मला वाटत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.